नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मैदान चालू आहे कासार शिरंबे या ठिकाणी आणि या मैदानामध्ये 27 गटामध्ये बकासूर पळाला. खूप लोकांनी फोन केले मला, खूप जणांचे SMS आले. बकासूर कुठल्या गटात पळतो आहे, बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळतो आहे, बकासूर पळतो आहे त्या चॅनेलचं नाव काय आहे, सगळ्या मित्रांना सांगतो. मित्रांनो, पित्री लॅव हा यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती आत्ता बकासूर गट पास झालेला आहे, गट क्रमांक 27मधून. आणि त्याचा पहिरा काही समजलं नाही कोण होता, जरा कमेंट्समध्ये सांगा. फक्त तुमच्यापर्यंत अपडेट अशी देतो आहे की बकासूर जो आहे तो गट पास झालेला आहे. अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या पळण्यातून महाराष्ट्र गाजवला आणि गाजवतो आहे. काही गाडी पळाली, सुट्टीच गाडी पळाली आणि आज दाखवून दिली. आज खूप उशीर झाला बकासूरच्या गटाला, कारण की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं की बकासूर नक्की पळणार आहे का नाही. खूप जणांचे कॉल आले, परंतु बकासूर फायनली पळाला आणि बकासूर गट पास झालेला आहे. अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैलाने दाखवून दिलं आहे की तो ऊन असो, वारा असो, पाऊस असो, त्यातनं तो पळू शकतो आणि दाखवून देतो आहे की तो काय चीज आहे, काय गाडी पळाली. आणि महाराज सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, बकासूरच्या दावणीतला तो महाराज आहे. त्यानेसुद्धा आज डोळ्याचं पारणं फेडलं आणि त्यानेसुद्धा आज सुट्टाच गट काढला आहे. महाराजसुद्धा गट पास झालेला आहे. आणि कारोंडेकरांचा चिक्या आणि वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा, असा हा पंचमहिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज, वेगाचा शेवट सर्जा आणि कारोंडेकरांचा चिक्या, ही जोडी जी आहे ती गट पास झालेली आहे. तीसुद्धा गाडी पुणे जिल्ह्यामध्ये कुठंतरी मैदान होतं का कुठं होतं, परंतु ही गाडी पाळली. गाडीवरती ड्रायव्हर होते अटील ड्रायव्हर तामखाडा यांनी गाडी चालवली आहे. सर्जालासुद्धा चांगलं स्पीड लागले. जी कास कुठलं मैदान, एकसर या ठिकाणी मैदान होतं, त्या मैदानामध्ये 1 नंबरची गाडी पळाली होती. तीच गाडी आज पळाली. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की हीच गाडी पळू शकते आणि जरी वेगळ्या मैदानात जरी पळाली असेल गाडी, परंतु गाडी पळाली हे महत्त्वाचं आहे. आणि आज बघूया आज कशा पद्धतीनं गाडी बकासूरची कमबॅक करते. बकासूरने गट तर काढला आहे, परंतु बकासूरसोबत जो बैल पळाला त्या बैलाचं जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगा. ड्रायव्हरचं सुद्धा नाव सांगा. मी जरा थोडंसं गाडी पब्लिकनं लागलेली बकासूरची, 6 का 7 नंबर फाटीवरून गाडी लागलेली आणि तिथून बकासूरने जो आहे तो गट काढला आहे. आणि प्रेक्षकांच्या मनातवरती राज्य करणारा बकासूर पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो काही करू शकतो, तो कुठूनही पळू शकतो. किती ऊन लागते, 39 डिग्री अंश सेल्सिअस तापमान आहे, तरीही त्या तापमानामध्ये तो पळाला आणि मालकासाठी पळाला, फॅनसाठी पळाला. एवढा आजपर्यंत उशीर श्रीनाथ केसरीच्याच मैदानामध्ये झालेला बकासूरच्या गटाला, परंतु आजसुद्धा खूप उशीर झाला, कारण की मैदान जे आहे ते कासार शिरंबे, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान होते. आणि हे मैदान जे आहे ते विना प्रवेश फीचं मैदान आहे. त्याच्यामुळे आज गाड्या खूप साऱ्या नोंद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आज बकासूर आपल्याला बहुतेक 4 ते 4:30च्या दरम्यान सेमी पळताना दिसू शकतो, किंवा 3-4च्या दरम्यान होतं. मी अपडेट तुम्हाला देईनच, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेनच. परंतु आज बकासूरने शंखनाद पुन्हा एकदा केला. बकासूरने एक नवीन नंदी घेऊन आज पुन्हा एकदा उजेडात आणतोय की काय बघूया, कारण की आज बकासूर महाराज या दोघांनी सुट्टा गट काढला आहे. आज बघूया काय वाटते तुम्हाला. आज बकासूर ज्या पद्धतीनं पळाला आहे त्या पद्धतीनं गट तर निघाला आहे, सेमी निघेल का, कारण की अवघड आहे, कारण की ते रान जे आहे ते जरा मातीचं आहे. मातीचं रान असल्यावर की थोडंसं स्पीड कमी लागतं बकासूरला. परंतु बकासूरसोबत जर बैल चांगला असेल तर बकासूरला स्पीड लागतं, परंतु बकासूरसोबत जर बैल चांगला जर नसेल तर पळणारा एवढा, तर मग गाडी चान्स नाही सेमी काढेल म्हणून. परंतु शेवटी काय सांगू शकत नाही, बैलगाडा शरीरक्षेत्र आहे. बकासूर इतिहास करण्यासाठी सज्जच असतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बघूया आज बकासूरने तर गट काढला आहे. गट क्रमांक 27, तास क्रमांक 6 का 7वरून गाडी पळाली होती. पित्रीला या मैदानावरती चालू आहे मैदान, कासार शिरंबे, तालुका कराड. पुन्हा एकदा सांगतोय, काही लोकांचे प्रश्न येतात आणि उगीच मला सारखे फोन करू नका, यात्रा चालू आहे माझी. तरुशी काय होते, सारखं फोन तुम्ही करताय, मला माझे कामं असतात, त्याच्यामुळे कोणाला उत्तर देऊ शकत नाही. एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही बघा आज मैदान पित्रीलावरती चालू आहे कासार शिरंबे. आणि काही ठिकाणी असं दाखवते की जिल्हा संभाजीनगर असं दाखवते, ते चुकलं असेल त्यांच्याकडून लिहिताना, परंतु बकासूरने गट काढला आहे. मित्रांनो, जरा कमेंट्समध्ये सांगा त्याच्यासोबत कुठला बैल पळाला आणि ड्रायव्हर कोण होता. खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूर महाराज आणि चिक्या आपला आणि वेगळा शेवट सर्जा
गटपास